नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी टॉवरवर जाऊन स्वतःला संपवून घेण्याचा इशारा जो आहे तर तो दिलेला आहे। त्यांचा आज टॉवर आंदोलन आहे, तर त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी काय सांगितलेलं आहे आंदोलनाच्या आधी याची संपूर्ण माहिती आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातली जी संपूर्ण माहिती आहे तर ती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून देणार आहे। तर व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला यातले सर्व बारकावे कळून जातील। तर संतोष देशमुख जे आहे तर मसाजोग गावाचे, बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेला आज 35 दिवस उलटले आहेत। अद्यापही त्यातला एक आरोपी जो आहे तो फरार आहे। या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात म्हणजे राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये निषेध मोर्चे जे आहेत ते काढण्यात आले होते। संतोष देशमुख हत्येतील 8 आरोपीला मोकोका लावण्यात आला आहे आणि खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांना शरण आलेला वाल्मिक कराड पोलीस कोठडीत आहे। तर याच्याच निषेधार्थ जे आहेत बीड, परभणी, जालना, बुलढाणा, धाराशिव, अकोला या जिल्ह्यामध्ये जे आहेत मूक मोर्चे जे आहेत ते आंदोलन करण्यात आले होते। नागरिकांनी याच्यामध्ये जो आहे तर संतोष देशमुख कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी या आंदोलनात सहभाग घेतला होता। तर आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून स्वतःला संपवून देण्याचा इशारा जो आहे तर तो दिलेला आहे। तपास यंत्रणा आम्हाला तपासाबाबत कोणतीही माहिती देत नाहीत, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असेही त्यांनी विचारलेलं आहे। खंडणी ते खून प्रकरणाचं कनेक्शन असून सर्व आरोपींना मोकोका लावण्यात यावा, सर्व आरोपींना 302 मध्ये घ्यावं, नाहीतर सोमवारी मी टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेईल असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिलेला आहे। मसाजोग गावकऱ्यांची काय भूमिका आहे त्यांचं ते ठरवतील, परंतु माझी भूमिका मी स्पष्ट करणार आहे। आज 35 दिवस झाले आम्ही सर्व यंत्रणा ते मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवला। मला अपेक्षा होती की मला तपासाबाबत संपूर्ण माहिती देतील। सर्व सीडीआर निघाले आहेत का? जर पुरावे नष्ट झाल्यावर मला माहिती समजणार असेल तर मी माझ्या भावाला न्याय कसा देऊ आणि न्याय मागण्यात काय अर्थ आहे असेही धनंजय देशमुख आहेत संतोष देशमुख यांचे भाऊ यांनी म्हटले आहे। प्रत्येक वेळी विश्वास ठेवला, आता मात्र भूमिका घेणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे। खंडणी ते खून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, खंडणी ते खून यातील सर्व आरोपींना जे आहेत ते शिक्षा झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे। सर्व आरोपीला मोकोका 302 गुन्ह्यात जर नाही घेतले तर उद्या सोमवारी मी माझ्या कुटुंबाला वैयक्तिक आंदोलन करणार आहे। मी माझ्या कुटुंबियांसोबत वैयक्तिक आंदोलन करणार आहे, करणार आहे, टॉवरवर स्वतःला संपवून घेतो। याचं कारण जर हे आरोपी सोडले तर उद्या ते माझ्याही खून करतील, मग माझ्या कुटुंबाला न्याय मागणारा कोणी नसेल असेही धनंजय देशमुख जे आहेत संतोष देशमुख यांचे बंधू यांनी म्हटले आहे। तर आज त्यांचं टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेण्याचा जो आंदोलनाचा इशारा केलेला आहे तर ते आंदोलन 10 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे। तर संतोष देशमुख बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे जे सरपंच होते, खंडणी ते हत्या या प्रकरणामध्ये सर्व आरोपींना शिक्षा व्हावी आणि यातल्या कुठल्याही आरोपीला जे आहे ते वाचवण्याचा प्रयत्न केला जाऊ नये याची संपूर्ण माहिती आम्हाला द्यावी। यासोबतच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली होती ती पवनचक्की प्रकल्पामुळे झाली होती आणि त्याच्यामध्ये मागितलेली जी खंडणी आहे या सर्व घटकावरनं त्यांची खून झालेला आहे आणि याची संपूर्ण माहिती आमच्या कुटुंबियाला दिली जावी, म्हणजे देशमुख कुटुंबियाला दिली जावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर आता येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये काय बदल होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये काय माहिती येते तर ती संपूर्ण माहिती असणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत राहणार आहे। तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा। धन्यवाद।